पाहत आहात आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल। मी स्वाती शिंदे आदर्श न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापना 30 सप्टेंबर 1956। संस्थापक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पनवेल तालुक्याच्या विद्यमाने पदाधिकारी नियुक्ती, प्रमाणपत्र वितरण आणि कार्यकर्ता मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर। रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता डॉक्टर राजरत्न अशोकराव आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष RPI यांच्या शुभ हस्ते पदाधिकारी नियुक्ती, प्रमाणपत्र वितरण आणि प्रशिक्षण शिबिर। कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई जगदीश मंगल गायकवाड, मुंबई महानगर प्रदेशाध्यक्ष तथा कोकण प्रदेशाध्यक्ष। ठिकाण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, पनवेल ST डेपो समोर। कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी 5 वाजता महापुरुषांच्या पवित्र प्रतिमांना पुष्पहार अर्पण आणि दीप प्रज्वलन, प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पूजापाठ, उपस्थितांचे स्वागत। कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष किशोर रामा गायकवाड, अमोल शेषराव इंगोले। प्रमुख उपस्थिती माननीय कविताताई जगदीश गायकवाड, रायगड जिल्हा परिषद माननीय सभापती, माननीय विद्याताई गायकवाड, पनवेल महानगरपालिका माननीय नगरसेविका तथा प्रथम शिक्षण सभापती प्रमुख। नवनियुक्त पदाधिकारी कार्यकर्ते यांना राजरत्न आंबेडकर जगदीशभाई गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। ॲडव्होकेट संदीप मनोहर साळवे, माननीय सिद्धांत गायकवाड, प्रवीण बाबूराव जाधव, गौतम पाटेकर, अनिल बाबू जाधव, मनोहर सुकीर कांबळे, पंकज सुभाष सोनावले, बाळासाहेब पांडुरंग साळवे, फुलचंद विष्णू कांबळे, गौतम विष्णू कांबळे, आशिष आत्माराम कदम, विजय सुरेश वाहुळे, धनाजी श्रीपत वाहुळकर, प्रवीण प्रकाश गायकवाड, रामेश्वर सोनाजी खंदारे, रमेश दादासाहेब गडकरी, अभिजित मिलिंद कांबळे, डायना सुदाम कांबळे, प्रमोदिनी प्रवीण जाधव, वर्षा मानसिंग चव्हाण, साहिना तरन्नुम अन्सारी, ऋतिक रोहिदास खरे, आकाश प्रकाश शेंडगे, नागेश गणू तांबे, मिलिंद धनाजी खांबे, सिद्धार्थ मोरे, भाई काशीनाथ रुपवते, नितीन भागुराम वाघमारे, तानाजी मालू गायकवाड, संतोष वैजीनाथ टोंपे, ओमकर डेबरे, संतोष राठोड, अनुराधा पद्माकर कांबळे, श्वेता अक्षय कांबळे, शीला गौतम कांबळे, आनंद रमेश हिरोळे, नितेश दशरथ यादव, गौतम धोंडसेकर, सुनील जाधव, गिरीश सुरेश तांबे, विक्रम विठ्ठल जेकटे, महेंद्र ठमाजी उघडे, दर्शना गायकवाड, आकाश सुनील बनसोडे, गणेश गिरीश बच्चाव, संगीता वाशीकर। पनवेल तालुक्यातील आंबेडकरी चळवळीच्या मधील तमाम भीमसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे निमंत्रक माननीय सतीश महादेव गमरे, पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र निवडणूक प्रक्रिया प्रमुख। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। अक्षय कांबळे, आदर्श लाईव्ह, पनवेल, रायगड। मागच्या 10 वर्षापासून करत आलो आहे। सामाजिकरित्या संविधानिक अधिकार कसे नष्ट होत आहेत हे मागच्या 10 वर्षापासून मी पूर्ण देशभरात जनजागृती करतोय आणि या जनजागृतीचा वापर कुठेतरी MVA किंवा इंडी आघाडीला होतोय आणि म्हणून आज आम्ही बाबासाहेबांचा RPI लोकांसमोर घेऊन येतोय। त्या मशीनवर आमचं हक्काचं बटन, त्या EVM मशीनवर आमचं हक्काचं बटन आज आम्ही उभं करतोय। कारण BJPच्या विरोधात मतं द्यायचं म्हणजे मग ते काँग्रेसच्या समर्थनात द्यायचं का कुणाच्या समर्थनात द्यायचं, त्यापेक्षा RPI जो बाबासाहेबांनी मूळ पक्ष 1956 साली स्थापन केला होता त्या पक्षामध्ये आमची लोकांची मतं गेली पाहिजेत। कारण ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला ते बौद्धांची मतं कुठेतरी कुजवत चाललेली आहेत, ती सत्तेच्या बाहेर ठेवत चाललेली आहेत आणि म्हणून आमच्या मतांचं रूपांतर सीटांमध्ये झालं पाहिजे, प्रतिनिधित्वामध्ये झालं पाहिजे। त्यासाठी आज आम्ही हा पॉलिटिकल बाबासाहेबांचा जो पॉलिटिकल पक्ष आहे तो लोकांमध्ये घेऊन जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या सगळ्या अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्याच सोबत ओपन कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत, जिथे आमची ताकद आहे तिथे आणि जिथे आमचे कॅन्डिडेट्स तयार आहेत अशा जागाही आम्ही त्या कॅप्चर करणं टार्गेट करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये संविधानाचं सन्मान यात्रा ही आम्ही नियोजित केलेली आहे। खूप मोठा कल आज RPI मध्ये सुरू आहे आणि सगळीकडनं भरणा सुरू आहे, सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहे। आता इकडनं रायगडची जिल्हा कार्यकारिणी करून झाल्यानंतर हिंगोली जिल्हा कार्यकारिणी आहे, ती लोकही बऱ्याच मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये येऊन बसलेली आहेत, त्यांची पदं आहेत। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जितकेही रिपब्लिकन पार्टीचे वेगवेगळे गट होते हे सगळे गट सोडून आता हा युवा
आरपीआय मध्ये जिथे कसलाही ब्रॅकेट नाही आणि बाबासाहेबांचा मूळ आरपीआय घेऊन जे आता आम्ही निघालो, हे सगळे गटधारी जे असलेली लोक होती, त्यांच्या पार्ट्या सोडून आता ते आपल्याकडे येत आहेत. आणि आज रायगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवकांचा, जवळपास 200 लोक हे युवा आहेत. अशा 200 पदाधिकारी 4 तालुक्यातले, अजून 11 तालुके बाकी आहेत. तर एवढा मोठा जनसमुदाय आज आरपीआय मध्ये जगदीशजी गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आले. नक्कीच बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष आज लोकांनी कुठेतरी अडगळीत टाकून दिला होता आणि स्वतःचे पक्ष मोठे करत चालले होते. बाबासाहेबांचा निळा ध्वज हा कुठेतरी फेकून दिला होता आणि त्याला ठिगळं लावून झेंडे मिरवले जात होते. आता आम्ही बाबासाहेबांचा पक्ष आणि बाबासाहेबांचा झेंडा हा संपूर्ण भारतभर फडकवणार आहोत. पण रायगडमध्येही आमची ती सीट आहे. ज्या दिवशी फॉर्म भरले जातील त्यावेळेस हे सगळे नावं तुमच्या समोर असतील. आणि महाराष्ट्रातनं जसं मी सांगितलं की 29च्या 29 अनुसूचित जातीच्या जागा आम्ही लढवणार आहोत आणि त्यातल्या 3 ते 4 ओपन कॅटेगरीतले ज्या काही जागा आहेत, जिथे आमचे कॅन्डिडेट सक्षम आहेत आणि जिथे माझा खूप प्रभाव आहे आणि जिथे मराठा कम्युनिटीचाही आम्हाला सपोर्ट मिळतोय, तर अशा ओपनच्या 3 ते 4 सीट्स आम्ही लढवत आहोत. आरपीआय आठवले गट जो आहे हा तसाही निष्क्रिय आहे. त्यांचं काम फक्त स्वतःपुरतं एखादी सीट घ्यायचं आणि शांत बसायचं, एवढं त्यांना जो तुकडा टाकलेला असतो त्या पद्धतीने ते शांत राहतात. त्यामुळे या गटाचं आम्हाला बिलकुलही कॉम्पिटिशन नाही. दुसरा गट जो म्हणताय त्यांनी स्वतः रिपब्लिकन नावच सोडून दिलेलं आहे, त्यामुळे तोही गट आमचा कॉम्पिटिशन नाही. आमचं म्हणणं काय आहे की जी मतं आमची आज सत्तेच्या बाहेर ठेवली जात आहेत त्यांचं रूपांतर सीटांमध्ये झालं पाहिजे. आज जी मतं आम्ही या लोकांचे मतं कॅप्चर पण नाही करत. आम्ही म्हणतो त्यांचे जे 10 लाख मतं आहेत ते तुमच्या जवळच ठेवा. पण जी मतं आज MUA कडे डायव्हर्ट होत आहेत, 45-50 लाखांमधनं 30 ते 35 लाख मतं आज जे डायव्हर्ट झाले, आम्ही त्यांना आपल्या घरात पुन्हा बोलवतोय की आम्ही आरपीआय तुम्हाला देत आहोत, आरपीआय हा उभा करत आहोत आणि या पक्षाच्या माध्यमातून आम्ही विधानसभेमध्ये आमचे खरे प्रतिनिधी पाठवणार आहोत आणि म्हणून त्या लोकांना पुन्हा हा घर आम्ही त्यांचं उभा करून देतोय. आमचं कॉम्पिटिशन यांच्या विरोधात बिलकुलही नाही, कारण त्यांचं कॉम्पिटिशन असण्यासाठी आम्हाला म्हणजे त्यांचे स्वतःच ते शून्यावर होत चाललेले आहेत. त्यामुळे आमचं कॉम्पिटिशन बीजेपी आहे. बीजेपीला हटवण्यासाठी आम्ही संपूर्ण भारतामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही उतरलेलो आहोत. बद्दलही आम्ही खूप पॉझिटिव्ह आहोत आणि तिथेही भाईंच्या पाठीशी कशी इतर समाजाची ताकद उभी करायची त्याच्या बैठका आमच्या सगळीकडे सुरू आहेत. आणि त्याच माध्यमातून आज जरी माझं तर एवढा कॉन्फिडन्स आहे की उद्या जरी इलेक्शन लागल्या तरी आम्ही आमचे 5 व्यक्ती लोक हे विधानसभेमध्ये जाऊन समाजाची बाजू मांडतील, इतकी ताकद आज आमच्या पाठीशी उभी आहे. हेच आव्हान करेन की आपल्या समोर खूप मोठं लक्ष्य आहे. अमित शहा सारखा व्यक्ती हा 1 बूथ 20 युथचा नारा देतोय. 2019चा त्यांचा नारा आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी सांगणार आहे की 3 महिने तुम्ही मला वेळ द्या. तुम्ही 1 बूथ 20 युथ नाही तर 1 बूथ 10 युथ तरी आपण त्या पद्धतीने संघटन बांधणी करूया आणि ज्या सीट्स आपण कॅप्चर करणार आहोत, टार्गेट केलेल्या आहेत, त्या सीट्सवर आपण आपली खरे प्रतिनिधी पाठवू. म्हणजे या 3 महिन्याची जर आपण कसोटीने आपण जर परीक्षा घेतली आणि खूप मेहनत घेतली तर येणारा 5 वर्षाचा कालखंड आमच्यासाठी सुखकर असेल, एवढी खात्री मी माझ्या कार्यकर्त्यांना